छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतार कालामध्ये चरित्रामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की बरेच वेळा मोडण्याचा प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आला, पण जेव्हा जेव्हा मोडण्याचा प्रसंग आला ना तेव्हा छत्रपती थोडेसे वाकलेत, परंतु काळ निघून गेल्यानंतर ज्याने वाकवण्याचा प्रयत्न केला होता त्याला तोडून काढलं, फोडून काढलं हे छत्रपती आहेत। आपल्याही जीवनामध्ये आपल्याला मजबूत व्हायचं असेल आणि खरोखर राम व्हायचं असेल, छत्रपती व्हायचं असेल तर रामचंद्र प्रभू म्हणतात तुमच्या जीवनामध्ये पहिला संयम आणा। रामचंद्र प्रभूंच्या जन्माचं पहिलं कारण सांगितलंय। देवऋषी नारद हिमालयाच्या त्या गिरिकंदरामध्ये तपश्चर्या केल्यानंतर काम आणि क्रोधाला जिंकलं, पण आपल्याकडे जी जिव्यता आली की ती कुणाला तरी सांगावीशी वाटते। भगवान शिवांना सांगितले, भगवान विष्णूंना सांगितले। विष्णूंना असं वाटलं हा अहंकार जर नारद मुनींना झाला तर सगळं गुगल थांबून जाईल, कारण त्या काळचं गुगल म्हणजे नारद मुनी, कुठं काय चाललंय सर्च केलं म्हणजे नारदजी आपल्याला सांगायचे। नाही, गुगल थांबायला नको आणि अहंकार यायला नको, म्हणून नारदांचा अहंकार घालवण्यासाठी नारदांना लग्न करण्याची इच्छा झाली। विश्वमोहिनीच्या त्या स्वयंवरामध्ये गेल्यानंतर विष्णूला त्यांनी सांगितलं होतं मला सुंदर रूप द्या, परंतु विष्णू भगवंताने सुंदर नाही बंदर बना दिया। आणि मग त्या विश्वमोहिनीच्या स्वयंवरामध्ये गेल्यानंतर त्याला वाटलं की विष्णूचं रूप मला मिळालं, माझ्याच गळ्यामध्ये स्वयंवराची माळा पडेल, परंतु तिनं पाहिलं नाही ढुंकून। बाजूला बसलेले शिवगण होते, म्हणले जरा आरशात तोंड बघा कुठं येत आहे, आणि मग पाण्यामध्ये जाऊन पाहिलं तर माकडाचा चेहरा। विष्णू भगवंताकडे नारद गेले, सांगितले माझे अवेलना केली, माझी थट्टा केली, आपण मी शाप देतो तुम्हाला, जसा मला विरह विश्वमोहिनीचा झाला तसा तुम्हाला सुद्धा लक्ष्मीचा विरह होईल, आणि ज्या माकडांचा चेहरा तुम्ही मला दिला त्या माकडाच्या साह्यानेच त्या राम अवतारामध्ये तुम्ही रावणाचा वध कराल। म्हणून या कारणासाठी रामचंद्र प्रभूंना राम जन्म घ्यावा लागला, पहिलं कारण। उत्तमः चैत्रमास ऋतु वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते योमी। प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला, हा अभंग प्रेम भांडारी भगवंताचे लाडके भक्त संत श्री नामदेव महाराज यांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं प्रागट्य झाल्यानंतर त्यांच्या जन्मकालामध्ये जे काय वातावरण होतं, जी परिस्थिती होती, त्याचं गोड वर्णन नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये केलं। या पवित्र अशा पर्वकालामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण प्रवृत्त झालेलो आहोत। आपण सर्वजण जिवंत आहोत आणि जिवंत असून आपल्या सगळ्यांचे श्वासोश्वास कुंभाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नाही तर ते सार्थक आहे, कारण चिंतनी सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे। अशा या मंगल पर्व कालामध्ये आपण सर्व रामचंद्र प्रभूंचा जन्मोत्सव प्रागट्य काल प्रवृत्त करण्यासाठी प्रवृत्त झालोय। हा आपल्या जीवनातील परम पावन भाग्याचा काल आणि प्रत्येक क्षण हे भाग्याचे आहेत। भागवत धर्म म्हटलं की याच्यामध्ये काही पर्वकाल आहे आणि त्या पर्वकालांचं वर्णन नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये करतात। पर्व विशेष भागवत धर्मी वामन जयंती रामनवमी नृसिंह जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तमी शिवरात्र। सगळ्यांनी ऐकून ठेवा, थोडंसं जो नियम आहे शास्त्राचा, जो वारकरी संप्रदायाचा, तो सांगतोय। भागवत धर्मामध्ये वर्षभर हे 5 पर्वकाल करायचे। कोणते कोणते? वामन जयंती, रामनवमी किती झाले 2, नृसिंह जयंती 3, जन्माष्टमी 4 आणि उत्तमोत्तमी शिवरात्र 5। हे 5 पर्वकाल आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला येणाऱ्या 2 एकादशा मिळून वर्षाच्या झाल्या 24 एकादशा, आणि हे 5 जे पर्वकाल आहे हे सगळे 29 हे जे आपले उत्सव आहेत हे एकादशी प्रमाणे उपवास करायचे। हे 5 जे उत्सव आहेत ना पर्वकाल, रामनवमी असेल किंवा शिवरात्रीपर्यंत, हे सुद्धा एकादशी प्रमाणे त्याचं व्रत करायचं असतं। आता मला वाटतं त्याच्यानंतर भंडारा पण असेल, जेवण पण असेल, असू द्या, आपण करता हेच महत्त्वाचं आहे।
परंतु जे नियम आहेत ते पण सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणून रामनवमीचा उपवास दुपारी सोडायचा नाही. रामनवमीचा उपवास सुद्धा एकादशीप्रमाणे करायचा. हे सगळे 5 पर्वकाल सुद्धा एकादशीप्रमाणे करायचेत. या 5 पर्वकालातील अतिशय महत्त्वाचा पर्वकाल रामनवमीचा पर्वकाल आज आहे. आपल्या भारतीय पद्धतीमध्ये, संस्कृतीमध्ये आहे अवतारवाद आहे. भगवंताचा अवतार फक्त आणि फक्त वैदिक सनातन परंपरेमध्येच होतो. कुठल्या धर्माची आलोचना करायची नाही. पण इतर धर्मामध्ये भगवंत स्वतः येत नाही. इस्लाम धर्मामध्ये त्याचा प्रेषित येतो. ख्रिश्चन धर्मामध्ये त्या भगवंताचा पुत्र येतो. पण हिंदू धर्मामध्ये जेव्हा यायचं असतं तेव्हा भगवंत त्याच्या पुत्राला म्हणतो तू राहू दे. हिंदू धर्मामध्ये जेव्हा अवताराला त्याला यायचं तेव्हा तो त्याच्या पुत्राला म्हणतो तू राहू दे, आणि त्याच्या सेवकाला सुद्धा म्हणतो तू राहू दे. या हिंदू धर्मामध्ये मी स्वतः जन्माला येणार आहे. आणि अशा ह्या सच्चिदानंद परब्रह्माला आपल्या कवेमध्ये, आपल्या उदरामध्ये साठवण्याचं भाग्य इथल्याच नारीला प्राप्त होत आहे. हे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचं असलेलं स्थान आहे. तो रामचंद्र प्रभू आज स्वतः येणार आहे. अवतार म्हणजे तरी काय हो? अवतार म्हणजे आपण जिथं आहोत त्या अवस्थेतून खाली असलेल्या माणसाला आपल्यापर्यंत आणण्यासाठी भगवंताने केलेली प्रक्रिया म्हणजे अवतार आहे. किती अवतार. आमचे साधू संत तर म्हणतात एक नाही अनंत अवतार आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. काकडा करणारी मंडळी आता आपण सगळे सकाळी आपण भुपाळ्याचे अभंग सुरू झाले तर योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मनान पुरे धैर्य, देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण कसा आहे तो? अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी. अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये आम्ही त्याला पाहिलं. बाप रखुमा देवी वरुखुण बानरी कैसे, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये त्याला आम्ही पाहिलं. अनंत वेशामध्ये असलेला, अनंत रूपामध्ये असलेला, दिसताना वेगवेगळा दिसत असला तरी मात्र तो एकच आहे. किंबहुना जगामध्ये जे काही गीत निर्माण झाले, जगामध्ये काव्य निर्माण झालं, सगळं वारकरी संप्रदायाच्या आधाराने निर्माण झालं. लक्षात ठेवा. म्हणून काही जरी ऐकलं राम महाराज तरी असं वाटतं की वारकरी संप्रदायाचाच आधार या सगळ्या गाण्यांना आहे. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना, तुम राम रूप में आना. धनुष्य हाथ लेके सीता साथ लेके चले आना, प्रभु जी चले आना. अर्थात भगवंताचे अनंत अवतार आहे. एक वाक्य जाता जाता सांगून जातो फक्त. या भारतीय अवतारवादामध्ये एकामधून अनेक निर्माण होतात आणि तो अनेक होऊन सुद्धा त्याच्या एकत्वामध्ये काही बिघाड होत नाही. हा भारतीय तत्वज्ञानाचा अवतारवाद आहे.
इकडे दशावतार आपल्याकडे सांगितलेले आहेत. त्या दशावताराची विस्ताराने कथा मला करता आली असते, परंतु त्याला वेळ आता अवकाश देत नाहीये. गर्ग संहिते नावाचा ग्रंथ आहे, गर्गाचार्याने लिहिला. त्याच्यामध्ये भगवंताच्या अवताराचे 6 भेद सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम असे 6 भेद आहे. पण या सगळ्या अवतारामध्ये परिपूर्ण जर अवतार किती असेल आणि कोणते असेल तर ते फक्त 2 आहेत. आणि ते परिपूर्ण अवतार म्हणजे राम आणि कृष्ण आहे. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार, संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार, संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, माझी वाणी तुझे वर्णिगुणना, माझी वाणी तुझे वर्णिगुणना, वर्णिगुणना, वर्णिगुणना. दुर्जनाचा करुणी संहार, दुर्जनाचा करुणी संहार. पूर्णावतार, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, माझी वाणी तुझे वर्णिगुणना, माझी वाणी तुझे वर्णिगुणना. बाळकडेमध्ये तुकोबाराय बोलतात, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार राम आणि कृष्ण आहे. या 2 अवतारांनी संपूर्ण भारत देशाला एकत्र केलं. बघा, राम आणि कृष्ण अवतार जर झाला नसता तर या संपूर्ण देशाचे किती तुकडे झाले असते माहिती नाही. संपूर्ण भारत देशाला जोडून ठेवणारे ही 2 अवतार आहे. बघा कसे तर रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला उत्तरेमध्ये आणि रामराज्याची निर्मिती करण्यासाठी, रामराज्याचा निर्माण करण्यासाठी रामचंद्र प्रभू निघाले दक्षिणेकडून. कुठल्या उत्तर दिशेमध्ये रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला आणि निघाले कुणीकडे? दक्षिणेकडे निघालेत. अर्थात श्रीलंकेपर्यंत रामचंद्र प्रभू जाऊन पोचलेत. म्हणून रामचंद्र प्रभू भगवंताने उत्तर दक्षिण हा भाग भारताचा जोडला. श्रीकृष्ण भगवंत जन्माला आले उत्तरेमध्ये म्हणजे द्वारकेमध्ये, मथुरेमध्ये, गोकुळामध्ये. आणि श्रीकृष्ण भगवंताने आपली नगरी स्थापन केली द्वारकेमध्ये. द्वारका हे भारताच्या कुठल्या दिशेला आहे बरं? कुठल्या दिशेला आहे? आपण नकाशे पाहतात की नाही? पश्चिम दिशेला. भगवान श्रीकृष्णाने आपली नगरी स्थापना केली द्वारकेमध्ये, अर्थात पश्चिमेला. आणि आपला अवतार संपल्यानंतर जाऊन राहिले ते जगन्नाथपुरीला. आता जगन्नाथपुरी कुठल्या दिशेमध्ये आहे? पूर्व दिशेमध्ये आहे. अर्थात श्रीकृष्ण भगवंताने पश्चिम पूर्व जोडली आणि श्रीकृष्ण भगवंताने पूर्व पश्चिम जोडली आणि रामचंद्र प्रभूंनी दक्षिण उत्तर जोडली आणि संपूर्ण भारताला अखंड करण्याचं काम या 2 अवतारांनी केलं. म्हणून तसं जर पाहिलं तर या भारत देशामध्ये लोक दिसायला वेगवेगळे आहेत, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, त्यांचे खानपान वेगळे वेगळे आहेत, परंतु ज्या रामाची पूजा महाराष्ट्रामध्ये होते त्याच रामाची पूजा हिमालयामध्ये सुद्धा होते. ज्या कृष्णाची उपासना द्वारकेमध्ये होते त्या श्रीकृष्ण भगवंताची उपासना जगन्नाथपुरीला सुद्धा होते. अर्थात या 2 अवतारांनी सगळ्या भारताला एकत्र केलं. रामकृष्णादि अवतार जर झाले नसते तर तुमचे आमचे किती किती तुकडे झाले असते सांगता आले नसते. पण आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारे हे 2 अवतार आहेत. या 2 अवतारांचं वैशिष्ट्य असं आहे, श्रीकृष्ण भगवंताने जे सांगितलं ते करायचं आहे
आणि रामचंद्र प्रभूंनी जे केलं ते करायचं आहे. वाढलाय बरं का कुठला तरी स्वर. श्रीकृष्ण भगवंताने जे आचरण केलंय ते आचरण आपल्याला करता येणार नाही. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये पहिलीच सूचना द्यावी लागते, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. श्रीकृष्ण भगवंताच्या चरित्राचं फक्त आणि फक्त उच्चार करा. आणि आचरण जर करायचं असेल तर कुणाचं आचरण करा? रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं आचरण करा. कारण त्याचं आचरण करता करता राम होता येतं, असं त्या चरित्राचा महिमा आहे. राम म्हणता रामाची होई, रामाची होय जे. राम म्हणता रामाची होय जे, रामाची होय जे. राम म्हणता रामची होई जे, रामची होई जे. राम म्हणता रामची होई जे. पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए. ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए. राम म्हणता रामची होई जे. राम म्हणता म्हणता राम व्हायचं आहे. पदी बैसोनी दोन पद आहे. राम पैदी बैसोनी पदवी घेई जे. रामाचं नाव घेता घेता राम व्हायचं आहे. म्हणून राम जन्म करण्याच्या अगोदर राम फक्त व्यक्ती नाही तर ते एक तत्व आहे. राम म्हणजे एक फॉर्म्युला आहे. राम म्हणजे सद्गुणाचा आविष्कार आहे. किंबहुना मानवी जीवनातील सर्वोत्कृष्ट सद्गुणांचा आविष्कार म्हणजे रामचंद्र प्रभू आहे. मनुष्याने मर्यादेमध्ये राहून उत्तमत्वाला प्राप्त आचरण आचरण म्हणजे रामचंद्र प्रभू आहे. म्हणून एकदा मनुष्य तर व्हा. श्रीकृष्ण भगवंताचं आचरण म्हणजे ईश्वराचं आचरण आहे. ईश्वराचं अमर्याद लीला म्हणजे लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवंताचं जीवन आहे. परंतु ईश्वरत्वापर्यंत जाण्यासाठी एकदा माणूस व्हावं लागेल. माणसं माणसं होत नाही, लगेच देव व्हायला जातात, असं नाही होत. एकदा मनुष्य व्हा. म्हणून मनुष्याला परिपूर्ण करणारं जीवन रामचंद्र प्रभूचं आहे. तर त्या परिपूर्ण जीवनानंतर ईश्वरत्वाचा आनंद भोगणं म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा आहे. एकदा मनुष्य व्हायचं आहे. आणि म्हणून रामचंद्र प्रभूचं आचरण करायचं आहे. रामचंद्र प्रभू रसायन आहे. काय आहे? रसायन. कशाला रसायन म्हणायचं? आयुर्वेदामध्ये जर पाहिलं तर अनेक वनस्पतींना एकत्र करायचं, त्याचा अर्क काढायचा आणि त्याने आरोग्य प्राप्त करून घ्यायचं, त्याला रसायन असं म्हणतात. म्हणून मनुष्याला खऱ्या आनंदापर्यंत जायचं असेल तर हे राम रसायन आपल्या जीवनामध्ये आणावं लागेल. हे राम रसायन कोणी धारण केलं? राम रसायन तुम्हारे पासा, राम रसायन तुम्हारे पासा, राम रसायन तुम्हारे पासा. सतारो रघुपति के दाला, सदा रहो रघुपति के दासा. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. रामचंद्र प्रभूंची पूजा फक्त मंदिरामध्ये करायची नाहीये, तर रामचंद्रांचे सद्गुण आपल्या जीवनामध्ये आणायचे, ते रसायन आपल्या जीवनात आणायचे आहेत. 5 मिनिटामध्ये सांगतोय. आला जन्मकाळाजवळ 6 रसायन आहेत. मोजा. हे 6 रसायन आम्हाला जर आमच्यामध्ये आणता आले तर राम जन्म फक्त रामनवमीच्या दिवशी नाही, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवशी तो होईल. बघूया आपण.
ते राम जे आमच्यामध्ये आम्हाला आणता येतात का? रामचंद्र प्रभूंचे जे 6 रसायन आहेत ना, ते रामनवमीच्या दिवशी संकल्प करूया आपल्यामध्ये येतील का? बघा 6 कोणकोणते आहेत. संयमे संयमे सागर, संयमे शीले च धैर्ये च, वृतान्ते विवेकिनः, अन्वेषणे तु शांतिं, सेतुबंधे षडयते रसायना. अगदी सोपे आहेत, आपल्याला आचरण करता येईल असे 6 रसायन आहे. पहिला रामचंद्र प्रभूंच्या जवळ गुण कोणता असेल तर संयम. ज्याला राम व्हायचं आहे ना, त्याने आपल्या जीवनामध्ये पहिला संयम आणावा. माणसांच्या जीवनातला संयम हरत चाललाय. रस्त्यावर गाडी घेऊन आपण निघालो, थोडासा जर धक्का लागला तर असे माणसं असंयमी होतात की जणू काय एवढा मोठा अपराध आपण केला की त्याचं घरच बुडवलं की काय, इतकं असंयम. घरामध्ये थोडेसे भांडणं झाले की लगेच फोन माहेरला लगेच घ्यायला आम्हाला, असंयम. बैठकीमध्ये बसल्यानंतर एकाने एक संवाद करावा, दुसऱ्याला तो पटला नाही आवडत मला, लगेच भांडायला. आता रामनवमी आपण करतोय, पण संयम कुणाच्या जीवनामध्ये? रामचंद्र प्रभू म्हणतात माझ्यापर्यंत यायचंय ना, पहिला गुण आणा संयम. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे अभिमानी आहोत. हा सगळा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला आहे. महाराजांच्या बाबतीमध्ये आपण काय मत असं सांगतो की महाराजांचं वाक्य आहे कोणतं? मोडेल पण पुढं बोला, मोडेल पण वाकणार नाही. पण तो महाराजांच्या सर्व चरित्रामध्ये जर पाहिलं तर महाराज असं कधीच म्हणले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतार कालामध्ये चरित्रामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की बरेच वेळा मोडण्याचा प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आला. पण जेव्हा जेव्हा मोडण्याचा प्रसंग आला ना, तेव्हा छत्रपती थोडेसे वाकलेत. आता चरित्र सांगायला मला वेळ नाहीये, अनेक प्रसंग सांगता येईल आपल्याला. जेव्हा मोडण्याचा प्रसंग आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज थोडेसे वाकलेत. परंतु काळ निघून गेल्यानंतर ज्याने वाकवण्याचा प्रयत्न केला होता त्याला तोडून काढलं, फोडून काढलं. हे छत्रपती आहेत, लक्षात ठेवा. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला मजबूत व्हायचं असेल आणि खरोखर राम व्हायचं असेल, छत्रपती व्हायचं असेल, तर रामचंद्र प्रभू म्हणतात तुमच्या जीवनामध्ये पहिला संयम आणा. राम रसायनातील दुसरं रसायन आहे शील, म्हणजे चारित्र्य. कोण राम होऊ शकतो? ज्याचं चारित्र्य खूप सुंदर आहे. बघा, रामचंद्र प्रभू दंडकारण्यामध्ये आहे आणि त्या काळामध्ये पूर्ण विश्वामध्ये काही सुंदर्यापैकी एक सुंदरी होती, तिचं नाव शूर्पणखा, मिस वर्ल्ड होती ती. आणि रामचंद्र प्रभू सारखा सुकुमार महापुरुष वनामध्ये पाहिल्यानंतर मोहित झाले ते. सुधीर फडकेंनी बापूजीने लिहून ठेवलंय, खूप छान लिहून ठेवलं, म्हणजे गायलंय, गदिमांनी लिहिलंय. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. आणि रामचंद्र प्रभूचं सौंदर्य पाहिल्यानंतर म्हटली होती तुम्ही एकटे मी एकटे, सगळीकडे वनराई पसरलेली आहे, माझा स्वीकार करा ना. तेव्हा रामचंद्र प्रभूने सांगितलं होतं मी एक पत्नीव्रत धारण करून आलोय, तू जरी मला प्रसन्न असले तर माझं चारित्र्य मी सोडणार नाही. हे रामचंद्र प्रभूंचं शील आहे, लक्षात ठेवा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी कुटुंब व्यवस्था आज टिकून आहे ना, ती वेब सिरीज मुळे नाही, ती राम आणि कृष्णांमुळे. रामचंद्र प्रभू आपलं शील जमतात. आणि रावणाच्या आजूबाजूला अनेक सुंदर्या असून सुद्धा सीतेसारखी गोरटी अरण्यामध्ये आली ऐकल्याबरोबर हा रावण त्याच्या अपहरणासाठी निघतो आणि अपहरणासाठी निघलेल्या रावणाच्या सर्व कुळाचा नाश होतो. शीलवंत या जगामध्ये वाचतात, आचार भ्रष्टी सदा कष्टी या जगाच्या पाठीवर त्यांचं अस्तित्व टिकत नाही. म्हणून रामचंद्र प्रभू म्हणतात माझ्यापर्यंत यायचंय ना, तुमचं चरित्र चांगलं ठेवा. संयमे शीलेचे धैर्य. जीवनामध्ये कितीही कठोर प्रसंग जर आला तर धैर्य जाऊ देऊ नका. दुःखाचे दिवस आले असेल, वसवेजी तर म्हणावे ए बी दिन निकल जाएंगे, ए बी दिन निकल जाएंगे. रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक होणार आहे, पण राज्याभिषेकाच्या काळामध्ये सगळ्यांना आनंद आहे. रामचंद्र प्रभू प्रसन्न पण नाही, दुःखी पण नाही.
आणि दुसऱ्याच क्षणामध्ये कानावर बातमी आली की कैकईनं तुमच्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागून घेतलाय. धैर्य बघा. रामचंद्र प्रभू तेव्हाही दुःखी नाही. प्रसंग बघा. कौसल्या मातेला हे सगळं माहिती नाहीये. रामचंद्र प्रभू कौसल्या मातेच्या भुवनामध्ये गेलेत आणि कौसल्या मातेने सांगितलं, रामा तुझा राज्याभिषेक 12 वाजता होणार आहे, थोडंसं खाऊन घे. म्हटलं, मैया मैं एक बहुत आनंद की बात तुम्हें बताना चाहता हूं. मैया ने कहा, राम जी. लल्ला, अरे तू राम राज्य का राजा होने वाला है, इससे बड़ी बात क्या होगी. नहीं मैया, उससे भी बड़ी बात मैं बताने वाला हूं तुम्हें. क्या. मैया मेरे पिताजी ने मेरी पदोन्नति कर दी. पदोन्नति कर दिए अर्थात मला मोठ्या पदावर बसवलं. अरे लल्ला, अयोध्या का राजा से और बड़ा पद कोई है. हाँ मैया, मेरे पिताजी ने मुझे मेरी पदोन्नति कर दी. अब मुझे अयोध्या का राजा नहीं, अब मुझे जंगल का राजा बना दिया. म्हणजे काय, आमच्यासारखं असतं तर रडत रडत नाही ना मला जंगलात पाठवलं. रामचंद्र प्रभू धैर्याने सांगतात, आतापर्यंत फक्त मी अयोध्येचा राजा होतो, पण 14 वर्षामध्ये मी सगळ्या जंगलाचा राजा होणार आहे. हे धैर्य रामचंद्र प्रभूकडे आहे ना. आपल्या जीवनामध्ये येणारे जे दुःख आहे त्या दुःखांना सामोरं जाण्यासाठी धैर्य ठेवा. संयमे शीलेचे धैर्य वृतांते विवेकिणः. बोलण्याची अक्कल पाहिजे माणसाला. माणूस ज्यांनी जे बोले, माणसाच्या बोलण्यावरून कळत असते त्याचे संस्कार काय आहेत. रामचंद्र प्रभूंचं बोलणं किती गोड. थोडा वेळ दिला असता तर मी सांगितलं असतं आपल्याला. रामचंद्र प्रभूंकडे बोलण्याची कला आहे. अन्वेषणे तु शांतीम. शांतीचा शोध रामचंद्र प्रभू करतात. सेतुबंधे. सेतुबंधे म्हणजे अनेकांना रामचंद्र प्रभूंनी जोडलं. कुणाकुणाला जोडलं. केवटाला जोडलं. नुसतं केवटाला जोडलं नाही, शबरी मैयाला जोडलं, वानरांना जोडलं, शत्रूला जोडलं आणि सगळ्यांना जोडून निर्माण झालं रामराज्य. झाले राम राज्य काय उने आम्हासी. झाले राम राज्य काय उने आम्हासी. बोला राम राज्य काय उने आम्हासी. झाले राम राज्य काय धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. बोला गाई ओळल्या म्हशी. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. राम वेळो वेळा गाऊ विये. राम वेळो वेळा गाऊ विये. राम वेळू वेळा गाऊ विये. राम वेळू वेळा गाऊ विये. दळिता कांडिता जे बिता गे बाई. दळिता कांडिता जे बिता गे बाई. दळिता कांडिता जे बिता गे गाई. राम वेळो वेळा गाऊ विये. राम वेळो वेळा गाऊ विये. राम वेळू वेळा गाऊ विये. राम वेळू वेळा गाऊ विये. एकाच्या हातात द्या ते 4 लोकांच्या देतील. आपण करत असताना विक्षेप व्हायला नको. अर्थात रामचंद्र प्रभूंनी सगळ्यांना जोडलेला सेतुबंध असं म्हणतात. हे 10 रसायन जर आपल्या जीवनामध्ये आले, माणसं जोडण्याची कला आपल्यामध्ये यावी, शांतीचा शोध घेण्याची कला आपल्यामध्ये यावी, बोलण्याची कला आपल्यामध्ये यावी, धैर्य यावं, संयम यावा, शील यावा. हे सगळे रसायन आले आले. मग राम म्हणता रामची होईजे. पदी बैसुनी पदवी घ्यायचे म्हणून राम व्हायचंय. आणि राम होण्यासाठी राम लल्लाचा जन्मोत्सव करायचा. त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभूंच्या जन्माचे 5 कारण सांगितले, 6 कारण सांगितलेत. फक्त ते कारण सांगतो आणि परत कधीतरी आपण भेटलो निवांत वेळेमध्ये तर त्याचा विस्तार करेल.
रामचंद्र प्रभूंच्या जन्माचं पहिलं कारण सांगितलंय. आलंय सगळं, आलंय आलंय. रामचंद्र प्रभूंच्या जन्माचं पहिलं कारण सांगितलंय. देवऋषी नारद हिमालयाच्या त्या गिरिकंदरामध्ये तपश्चर्या केल्यानंतर काम आणि क्रोधाला जिंकलं. पण आपल्याकडं जी जिव्यता आली की ती कुणाला तरी सांगावशी वाटते. भगवान शिवांना सांगितले, भगवान विष्णूंना सांगितले. भगवान शिवांना विष्णूंना असं वाटलं, हा अहंकार जर नारद मुनींना झाला तर सगळं गुगल थांबून जाईल. कारण त्या काळचं गुगल म्हणजे नारद मुनी, कुठं काय चाललंय सर्च केलं म्हणजे नारदजी आपल्याला सांगायचे. नाही, गुगल थांबायला नको आणि अहंकार यायला नको. म्हणून नारदांचा अहंकार घालवण्यासाठी नारदांना लग्न करण्याची इच्छा झाली. विश्वमोहिनीच्या त्या स्वयंवरामध्ये गेल्यानंतर विष्णूला त्यांनी सांगितलं होतं, मला सुंदर रूप द्या. परंतु विष्णू भगवंताने सुंदर नाही बंदर बना दिया. आणि मग त्या विश्वमोहिनीच्या स्वयंवरामध्ये गेल्यानंतर त्याला वाटलं की विष्णूचं रूप मला मिळालं, माझ्याच गळ्यामध्ये स्वयंवराची माळा पडेल. परंतु तिनं पाहिलं नाही ढुंकून. बाजूला बसलेले शिवगण होते, म्हणले जरा आरशात तोंड बघा. कुठं येत आहे? तोंड नाही, त्वांड बघा. जरा त्वांड आरशात बघा म्हटलंय. आणि मग पाण्यामध्ये जाऊन पाहिलं तर बांद्राचा जे माकडाचा चेहरा. विष्णू भगवंताकडे नारद गेले, सांगितले माझे अवेलना केली, माझी थट्टा केली आपण. मी शाप देतो तुम्हाला, जसा मला विरह विश्वमोहिनीचा झाला तसा तुम्हाला सुद्धा लक्ष्मीचा विरह होईल. आणि ज्या माकडांचा चेहरा तुम्ही मला दिला त्या माकडाच्या साह्यानेच त्या राम अवतारामध्ये तुम्ही रावणाचा वध कराल. म्हणून या कारणासाठी रामचंद्र प्रभूंना राम जन्म घ्यावा लागला, पहिलं कारण. अजून एक कारण, वृंदा नावाची पतिव्रता, त्या पतिव्रतेचा भंग करून जालिंदराचा वध केला. शिवमहापुराणामध्ये कथा येते. त्या वृंदाने दिलेला शाप, माझ्या पतीचा आणि माझा सा विरह तुम्ही घडून आणलात. आणि मला जसं तुम्ही फसवलं तसं माझा नवराच रावण होऊन तुमच्या पत्नीचं अपहरण करेन. त्यासाठी रामचंद्र प्रभू आले. दुसरं कारण, आता मोठ्या विस्ताराने कथा या. प्रताप भानू नावाचा भयंकर असा खूप सुंदर असा राजा, या राजाकडून ब्राह्मणाचा अपराध घडला आणि त्या ब्राह्मणाने शाप दिला की तू पुढचा जन्म तुला रावणाचा मिळेल. तिसरं कारण. चौथं कारण, सनत कुमार वैकुंठामध्ये गेले आणि तिथं जय आणि विजय यांनी त्यांना अडवलं. तेव्हा त्यांनी शाप दिला की देवाच्या द्वारामध्ये राहून सुद्धा कसं राहावं आणि कसं वागावं तुम्हाला कळत नाही. तुम्हाला शाप देतो आम्ही की 3 जन्म तुम्हाला राक्षसाचा मिळेल. पहिला जन्म हिरण्य आणि हिरण्यकशिपू आणि दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण. त्यासाठी रामचंद्र प्रभू या अवतारामध्ये त्यांच्या नाशासाठी आलेत. किती कारण झालेत? 4 झालेत. 5वं कारण सांगितलं, मनु आणि शत्रुपा नैमिषारण्यामध्ये जाऊन भगवंताची उपासना करतात. विष्णू भगवंत प्रगट झाल्यानंतर विचारलं काय पाहिजे, म्हटले तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. अरे म्हटले माझ्यासारखा दुसरा नाही, मीच येईल. तेच रामचंद्र प्रभू म्हणून आलेत. अशा त्रेतायुगामध्ये समुद्र वलयांकित ज्यांचं राज्य असा दशरथ, त्यांच्या 3 कांता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, सगळं काही आहे. परंतु आयुष्य उतरणीला चाललंय, आयुष्य म्हातारपणाकडे चाललंय, परंतु घरामध्ये कुलाला कुलवंश नाही. आणि तेव्हा दशरथजी जात आहे कुणाकडे? वशिष्ठाकडे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट असेल, दुःख असेल, तेव्हा महापुरुषांकडे जावं आणि त्यांच्याकडून जाऊन त्या दुःखांचं निवारण करून घ्यावं. दशरथ सांगतात की मला मुलगा नाही याचं दुःख नाही आहे, परंतु हा रघुवंश चालायला पाहिजेत, हे न्यायाचं राज्य चालायला पाहिजे, साधू संतांची सेवा करण्यासाठी या रघुवंशामध्ये कुणीतरी यायला पाहिजे. आता माझ्यानंतर हा रघुवंश बुडेल का काय? तेव्हा वशिष्ठ सांगतात काळजी करायची गरज नाही, 1 नाही 4 मुलं तुझ्या घरी येणार आहे. आणि मग वशिष्ठाने विभांडक ऋषींचा मुलगा ऋषिशृंग यांना आणलंय. पुत्री कामिष्ट नावाचा यज्ञ केलाय आणि त्या यज्ञामध्ये पायस घेऊन अग्नी भगवंत स्वतः प्रगट झालेत. गदी माडगुळजी लिहितात आणि बापूजी सुंदर भिंपलास रागामध्ये गातात. दशरथा घे
पायसदा तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदा या प्रसादाचं सेवन तिन्ही राण्यांनी केलं. तो प्रसाद सेवन करण्याचा प्रकार काय आहे अवकाश देत नाही वेळ आता. आणि तो प्रसाद सेवन केल्यानंतर तिन्ही राण्या गरोधर राहिल्यात. तेव्हा वशिष्ठ असं सांगतात, कुलगुरु वशिष्ठ सांगेन रूपवरा, असे गरोदरा तुझ्या कांता, धर्मशास्त्रायसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. आमच्याकडे अशी पद्धत आहे, स्त्रिया गरोदर राहिल्या म्हणजे त्यांच्या डोहाळे पुसावेत, आणि त्यांच्या डोहाळ्यावरून कळत असतं की मुलं कशी निघणार आहेत म्हणून. आजच्या स्त्रियांना विचारलं काय डोहाळे, म्हटले शोले पिक्चर पाहावंसं वाटतो. म्हणजे गब्बर सिंग येणार याचा अर्थ. काय डोहाळे म्हणजे माती खावीशी वाटतंय, अर्थात येणारा मुलगा मातीच खातो की काय माहिती. परंतु या मुलांचे डोहाळे किती सुंदर आहे. सगळ्यात आवडते कैकई होते. कैकईच्या महलामध्ये दशरथ गेल्यानंतर विचारलं होतं, हे 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 प्रिय काय काय तुझे डोहाळे, काय पाहिजे तुला. इरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा, इरी म्हणे ऐसे वाटतसे जीवे, कनिष्ठासी द्यावे राज्यपद, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचारा त्याचा आम्हा. लहान माझा जो मुलगा आहे, हा वेळ झालाय आता आलोय आपण जवळ, परंतु त्याची मिळणी तर करावं लागेल महाराज. कनिष्ठाला राज्यपद द्यावं आणि ज्येष्ठ जो आहे त्याला दूर दिगांतराला पाठवावं. दशरथाला दुःख झालं आणि मग सौमित्रेच्या महलामध्ये आल्यानंतर दशरथाची पूजा केली होते, पाय धुतले आणि मग तिला विचारलं होतं तुझं काय डोहाळे आहे. प्राणनाथाय से वाटतसे जीवा, वडिलांची सेवा अहर्निशी, जे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांची रात्रंदिवस सेवा करावी असं मला वाटतंय. दशरथाला आनंद झाला आणि मग कौशल्याच्या महलामध्ये आल्यानंतर कौशल्याला भानच नाहीये. कौशल्याला विचारलं तुझे काय डोहाळे, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वरतो निदावीन नामा म्हणे. धनुष्याना आत्ताच्या आत्ता मी रावणाला मारणार आहे, लंका बिभीषणाला देऊन टाकायची. दशरथ घाबरून गेला, म्हटलं हिला भूत लागलं की काय. वशिष्ठांना बोलून घेतल्यानंतर सांगितलं अरे जगाचा चालक मालक कौशल्याच्या माध्यमातून येणार आहे. सगळीकडं आनंद आनंद आहे. आणि आता चैत्र महिना आला, उत्तम हा चैत्र मास येतं, ऋतू वसंताचा दिवस चैत्र मास आहे. मंद 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 हवा व्हायला लागली. वाऱ्याला विचारलं तुला एवढा आनंद का. म्हणजे मला आनंद यासाठी की माझा मुलगा रामचंद्र प्रभूंचा सेवक असणार आहे, वायुसूत पवननंदन, म्हणून मला आनंद आहे. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, हे तुलसीदासजी म्हणतात. नवमी तिथी मधुमास पुनीता. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम.
मध्य दिवस अति शीतल घामा पावन काल लोक विश्रामा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम शब्दांकडे लक्ष द्या मध्यकाल अतिशीतल घामा पावन काल लोक विश्रामा जाताना फक्त एक सूत्र घेऊन जातो रामचंद्र प्रभू मध्यान्नाला आले म्हणजे दुपारी आलेत आणि श्रीकृष्ण भगवंत रात्रीच्या 12 वाजता आलेत काय कारण याचं मनुष्याला या 2 काळा व्यतीत करतात दुपारी भूक लागली म्हणजे माणूस व्याकुळ होतो आणि रात्रीच्या 12 वाजता कामाने व्याकुळ होतो रामचंद्र प्रभू म्हणतात माझं नाम घ्याल तर दुपारची व्याकुळता तुम्हाला सतावणार नाही आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणतात माझं नाव घ्याल तर कामाचा त्रास तुम्हाला होणार नाही म्हणून दिवसाच्या दुपारी 12 वाजता रामचंद्र प्रभू येतात मध्यान्नाला आणि मध्यरात्री श्रीकृष्ण भगवंत येतात मध्यान्नासी दिनकर पळभरी होय स्थिर माझ्या वंशामध्ये रामचंद्र प्रभू येणार आहे किती आनंद माझे वंशी चक्रपाणी धन्य मी त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी माझ्या वंशामध्ये चक्रपाणी येणार आहे सूर्यवंशामध्ये येणार आहे म्हणून किती किती आनंद आनंद सगळ्या सृष्टीला झाला आनंदित सुशोभित दाही दिशा सगळ्या दिशा सुशोभित झाल्या आनंद आनंद नर नारी शेषा सगळ्यांना आनंद जाता जाता एक वाक्य परत त्या कालामध्ये माणसांचे मन एवढे निरोगी होते की दुसऱ्याला जर आनंद होत असेल तर आपल्यालाही आनंद होत होता आजच्या काळामध्ये सगळं बिघडलंय एखाद्याला विचारलं तुम्ही का रडताय म्हणजे आमचा शेजारी हसतोय म्हणून मग त्यांना विचारलं तुम्ही कधी हसाल म्हणजे तो रडला तर अर्थात आम्ही विकृत मनाचे झालोय त्या काळामध्ये समाज एवढा निरोगी होता की सुशोभित दाही दिशा आनंद नर नारी शेषा नाही कौशल्येसी भान कौशल्यला भान नाही त्या भगवंत उदरामध्ये आलाय अयोनी संभव प्रकटला राघव नावा मने डोळा पायन भुवनत्रय पाळा या मध्यान्नाला रामचंद्र प्रभूंचं प्रागट्य झालंय पुंडलिक श्री ज्ञानदेव सियावर रामचंद्र भगवान की जय भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की तर भूपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति 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 राघव अल्लाह ईश्वर हे नाही या भजनामध्ये कुणी अन्न माहिती नाही हे नाही या भजनामध्ये पतित पावन सीताराम 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 पतित पावन
राघव राजा पतित पावन सीताराम सियावर रामचंद्र भगवान भगवान की जय कौसल्या मैया की अवध धाम की जय पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र प्रभूंचा मराठमोळी अवतार पांडुरंग परमात्मा वारकरी संप्रदायाच्या नियमाने त्या विठोबा रुक्माईचं भजन करूया सगळ्यांनी वर हात करूया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चैत्र मास त्यात नवमी है तिथि गंधयुक्त वात तरी उष्ण है किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला कौसल्या राणी उघडी लोचने निपुण जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला सगळीकडे आनंद आनंद आहे खरं तर आनंद एवढा आहे की आता त्या आनंदामध्ये आपल्यालाही थांबावं लागेल आपलाही थांबलाय आता आपलाही थांबलाय मलाही लातूरला जायचं जवळपास थांबतो मी पण अयोध्येमध्ये राम जन्म झाला तर तिकडं बधाई म्हणतात बधाई जसं आपल्याकडे बधाई देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी येतात ना आपल्या शुभेच्छा माहिती आपल्याला कृष्ण जन्म झाल्यानंतर सगळ्या गोकुळातील गवळणी आल्या होत्या आणि काय म्हटल्या होत्या गवळानं सांगत ते गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळानं सांगत ते गवळणीला पुत्र झाला यशोदेला ही कृष्ण जन्माची बधाई आहे राम जन्माची बधाई देऊया आणि थांबूया अर्जन में चारों भैया जन्म है चारों भैया अवध में बाजे
बदैया हा बाजे बदैया बजैया बाजे बजैया बाजे बदैया बाजे बदैया बाजे बजैया बाजे बजैया बाजे बदैया बाजे बदैया बाजे बजैया बाजे बजैया अरे धन्य 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 कौसल्या मैया वध में बाजे बदैया जन्मे है चारों मैया वध में बाजे बदैया चारों मैया वध में बाजे बदैया जन्मे है चारों मैया वध में बाजे बधैया सियावर रामचंद्र भगवान की जय रामांचा जन्म झाला आणि उत्सव निर्माण झाला नाही तर कसा जन्म झाला इथून पुढे आपण सगळ्यांनीच तो जन्म बाहेर तर करायचाच आहे पण ते राम रसायन आपल्या जीवनामध्ये घेऊन तो राम जन्म आपल्या हृदयामध्ये प्रगट करायचा आहे तैसा तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा रामू स्वतः माऊली सांगतात की त्या रामाचा जन्म तुमच्या हृदयामध्ये करा म्हणजे आराम मिळेल तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासी कामू विषयावरी म्हणून राम जन्मेच्या नवमीच्या निमित्ताने रामांचा उत्सव बाहेर करायचा आणि विचारांच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये करायचा त्या रामांचा जन्म आपल्या हृदयामध्ये व्हावा आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आराम मिळावा कसा आराम आता निश्चंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या अशी प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना करूया या सभेला पूर्ण विराम देऊया खरं तर देशमुख महाराज मला असं वाटलं होतं की 12 वाजता संपून मी लगेच निघेल आणि पुण्याच्या बाहेर 1 वाजता निघेल पण उत्सवच त्याला म्हणतात जे वेळेत सुरू होतात पण वेळेत संपत नाही त्याचं नाव उत्सव आहे रोजंदारीचे कामं उशिरा सुरू होतात आणि लवकर संपतात परंतु ज्याला उत्सव म्हणतात ना ते कधीच वेळेवर संपत नाही त्याचा हा प्रत्यय आहे असा उत्सवमय जीवनाचा भोग आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावा अशी रामचंद्र प्रभूंच्या चरणी प्रार्थना करून खूप चांगला आपण ऐकून घेतलं मला अर्थात रामाला मला नाही मी आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की आपलं उदंड आयुष्य आरोग्य लाभावं हे राम रसायन आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावं आणि या जगाचा निरोप घेण्याच्या अगोदर आपण सगळे रामरूप व्हावेत अशी रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करून या सेवेला पूर्ण विराम देऊया.